गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. खरंच आपल्या आयुष्यामध्ये ना अनेक ठिकाणी जेव्हा आपण शिकायला जातो आणि लहान असो मोठा असो ते प्रत्येक जी व्यक्तीकडून जे आपण शिकतो तो आपला गुरु असतो. तसंच आपला पहिला गुरु म्हटलं तर आपले आई वडील असतात, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि खरंच पहिलं स्थान म्हणलं तर खरंच तुम्ही आपण आपल्या आई वडिलांनाच दिलं पाहिजे. ज्यांनी हा निसर्ग दाखवला, ज्यांनी हाताला धरून चालवायला शिकवलं तेच म्हणजे आपले आई वडील, म्हणजेच ते आपले पहिले गुरु आहेत. आणि दुसरे गुरु म्हणजे ज्या शिकल्या म्हणजे जे मातीचा गोळा असतो, ज्याला जन्म आई वडील देतात ते पहिले गुरु असतात. आणि ज्याला घडवतो तो म्हणजे आपले शिक्षक, जे अनेक प्रकारचे कोणतेही शिक्षक असतील ते म्हणजे आपले दुसरे गुरु असतात. म्हणजे या शिक्षकांकडून म्हणजे खूप मोठी जबाबदारी आणि खूप मोठा इतिहास आपल्या लाईफ मधला जीवनातला आपण त्या गुरुकडून घेत असतो. जेव्हा आपल्याला बघा ना, एक मी याच्यावरून सांगते. एक काय झालं, आपलं तुम्हाला विष्णू माहिती आहे, देव माहिती आहेत ना, विष्णुदेव माहिती आहे का सगळ्यांना, सांगा ना. मी एक तुम्हाला स्टोरी सांगते. एक विष्णू देव असतात आणि एक वैराग्य ही स्त्री असते. वैराग्य स्त्री असते आणि ही स्त्री ना तिला खूप भक्तीचा वेळ असतो बरं का. ती भक्तीचा वेळ असल्यानंतर ती मंदिरात जाते, खूप स्वच्छ वस्त्र वगैरे धारण करते, शुद्ध पाणी वगैरे घेते, मंदिरात जाते आणि विष्णूची भक्ती करत करत ती एवढी मग्न होते की तिला पुढे काही अख्खं जगही दिसत नाही, फक्त तिला विष्णू देवच दिसतात. जेव्हा तिला ते देव दिसतात त्यावेळेस ती भक्ती करत असते आणि दुपारची वेळ येते आणि ती बसते. सकाळची भक्ती झाल्यानंतर देवाची पूजा वगैरे झाल्यावर ती साईडला बसल्यानंतर ती फक्त ध्यानच करत असते की मला देव कसे भेटतील, देवाचं दर्शन मला कसं होईल, ह्या चिंतेत ती मग्न असते. त्यावेळेस एक असाच एक साधारण पुरुष असतो आणि त्याला गुरु बनायचं असतं. फक्त गुरुचा वेशभूषा धारण केल्यानंतर गुरु होतो का? नाही होतो. गुरु तो बनतो, म्हणजे तो घडत नसतो. म्हणून आहे ना, तो काय करतो, फक्त गुरुचे कपडे धारण करतो आणि त्या मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर ती बसलेली असते वैरागिनी. शांत बसल्यानंतर तिला जाऊन म्हणतो, मॅडम ऐका ना. त्याला वाटतं आता हे तर काय गुरुच दिसतंय मला. तिला वाटतं ना की गुरुचे कपडे धारण करून आलेले असेल, म्हणून ती म्हणते, बोला ना गुरु, बोला ना. आणि ती खरंच त्या गुरुच्या स्वरूपाने, गुरुच्याच नजरेने त्याला बघत असते. त्यावेळेस म्हणते, गुरु बोला ना, काय हो गुरु बोला ना, काय झालं? म्हणतात की मला खूप तहान लागलेली आहे. ती म्हणते, तुम्हाला तहान लागली तर घ्या ना पाणी, माझ्याकडे आहेच पाणी प्यायला. तो म्हणतात, पाणी मी असं नाही घेत. मग कसं घेणार आहात? त्याला काहीतरी मंत्रपुष्प केलं पाहिजे, तेव्हाच मी हे पाणी घेणार आहे. त्यावेळेस त्या वैरागीला प्रश्न पडतो. गुरु तर म्हणतात की तहान लागली, आणि तहान लागलेला माणूस बघा ना, कुठे दिसलं तरी पाणी पितो. विचार करतो का माणूस? आपणच एका ठिकाणी प्रवासात जातो, तिथे तहान लागली तर आपण जिथे भेटतो तिथे पाणी पितो. म्हणजे पाण्याशिवाय आपलं जीवन हे एक कमतरताच असते. म्हणजे आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही म्हटलं तरी चालेल. तसंच त्या गुरुला ती म्हणते, पाणी घ्या. त्यावेळेस तो म्हणतो, मला हे पाणी प्यायचं नाहीये, तर हे पाणी मंत्रपुष्पांजलीने केलेलं असलं पाहिजे तरच मला प्यायचं. ती म्हणते, हे कसं केलं पाहिजे? तो म्हणतो, मी सांगेन तुला, एक करते का उपाय? तो म्हणतो, हा ठीक आहे गुरु, मी तुमच्यासाठी काही करेन. त्यावेळेस तो गुरु म्हणतो, जंगलात जावं लागेल आपल्याला. ती म्हणते, ठीक आहे जंगलात जाऊया. मग जंगलात जाण्यासाठी त्या स्त्रीला तो म्हणतो, चला आपण निघूया. त्यावेळेस तो म्हणतो की तुझे जे सोने असतील, काय कपडे असतील, तुझ्याकडे जे काही वस्तू असतील ते तुला सोबत घ्यावं लागेल. ती म्हणते, आता गुरु आहे, गुरुचं तर ऐकायलाच पाहिजे. म्हणून ते सगळंच आपल्या सोबत घेते आणि जंगलामध्ये जातात दोघे जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे म्हणतात की आता काय करायचं त्यांना जंगलामध्ये जाऊन. ते पाणी मंत्रपुष्पांजली शिकवणार होते गुरु तिला, म्हणून ते पाणी सोबत घेऊन गेली होती ना. पण गुरुने काय केलं, गुरुने तो विषय बाजूलाच ठेवले आणि गुरुने तिचे जे जवळचे जे दागिने होते, जे काही कपडे होते, सोनं होतं, तिने जे सोबत घेतलं होतं ते गुरु काढून घेतात आणि तिला म्हणतात, एक काम कर, तू खूप दमली आहेस, तिथे झाडाखाली बस. त्यावेळेस ती गप ऐकते, कारण ते गुरु आहेत. म्हणून त्यावेळेस ती गुरु झाडाखाली बसते आणि गुरु अलगद येऊन तिला दोरीने झाडाला बांधून जातात. दोरीने आता तिला तर झाडाला बांधले आहे आणि तिने तर त्यांना गुरु मानले की गुरुचं मला सगळं ऐकायचं आहे. त्यामुळे ती एकदम शांत बसते. मग आता घरामध्ये वाट बघत असतील, सकाळी गेली मंदिरात, कुठे अजून घरी येत नाहीये.
शोधत शोधत आल्यानंतर. मग ते तिचे वडील तिला म्हणतात, तू इथे कसे काय आली आहेस? ती म्हणते, मला गुरुनी इथे मंत्रपुष्पांजली शिकवणार आहेत म्हणून मी इथे आली. ते म्हणते, अगं वेडी आहेस का? कसला गुरु आहे? गुरु कुठं बांधतो का? गुरु शिकवतो, गुरु उडवायला शिकवतो, गुरु आपल्याला चालवायला शिकवतो आणि गुरु बांधून ठेवतो. काय विश्वास ठेवतेस तू याच्यावर? चल घरी. त्यावेळेस ती म्हणते, नाही पप्पा, तुमचं स्थान माझ्याबद्दल खूप श्रेष्ठ आहे आणि मी तुमचं ऐकलंही पाहिजे, मलाही मान्य आहे, पण आज माफ करा, मी तुमचं नाही ऐकणार. त्यावेळेस वडील म्हणतात, अगं तुला माहितीये का, तू गुरु नाहीये, तू असाच आहे. त्याने गुरुचे कपडे धारण केलेले आहेत, तो तर पळून जाऊन दुसरीकडे चोरी करत आहे. त्यावेळेस म्हणती, हा तुमच्या या बोलण्यावर मला विश्वासच नाहीये. मग नंतर, कारण विष्णूला दिसतं ना, जेव्हा ती भक्ती करते, आपला भक्त काय करतो हे देवाला दिसत असतं. जरी आपल्या डोळ्याने दिसत नसलं तरी ते निसर्गच आहे की ते देवाला दिसत असतं. आपण काही केलं तरी ते वरती दिसतच असतं. मग विष्णूला दिसतं की माझा भक्त आज पूजेला नाही आला सकाळी सकाळी. ती रोज सकाळी सकाळी पूजेला जात असते ना. पूजेला जात असताना आज भक्त माझा का नाही आला हे विष्णूला प्रश्न पडतो. विष्णूला प्रश्न पडल्यानंतर विष्णू म्हणतात, अरे नारद कोणी माहितीत ना आपल्याला? विष्णूचे नारद मुनी भक्त माहिती. त्यावेळेस विष्णू नारद मुनीला सांगतात की आज वैरवणी माझ्या पूजेसाठी, माझ्या भक्तीसाठी आलीच नाहीये, ती कुठे गेली, जरा तपास करशील का? त्यावेळेस